आज म्हटलं चला काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया, कारण रोज तेलाचं तळण्याचं खाणे छान नसते, म्हणून म्हटलं चला आज वेगळी रेसिपी। आज आपण मखाना, ओट्स, विलायची पावडर आणि ड्राय फ्रूट्स आपल्याकडे असेल तर चालतं, नसेल तरी चालणार। फक्त आपल्याकडे ओट्स आणि मखाना असायला पाहिजे। आणि विलायची तर सगळ्यांच्या घरी असतात, तर म्हटलं चला आज विलायची ओट्स पासून रेसिपी बनवूया। उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी पण छान आहे ही रेसिपी डिश खाण्यासाठी। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मखाना आधी तुपामध्ये परतून घेऊया। पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच तूप घेतलेला। ही रेसिपी आपण लहान मुलांसाठी पण बनवू शकतो, कारण मखाना खाणे छानच असतं। तूप घेतलेला, मखाना घेतलेला आहे 1 वाटी। मखान्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। सहज आपण आपल्या खाण्यामध्ये मखानाचा वापर करू शकतो। हाडांच्या मजबूतीसाठी मखाना खूप आवश्यक आहे आणि लहान मुलांना मखाना आवडत असतात किंवा कोणते बाळ खात नसतात, तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण मुलांना मखाना खाण्याकरिता देऊ शकतो। तुपामध्ये मखाना आपल्याला परतून घ्यायचा आहे। वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना दिले तर मुलांना पण खाण्याकरिता छान वाटत असते आणि सहज आपण कोणती पण डिश मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने बनवून देऊ शकतो। मखाना या पद्धतीने परतायचा की हातात घेतला तर क्रिस्पी बनायला पाहिजे। व्हायचा आहे क्रिस्पी तर परतत राहायचं। मी दाखविणार तुम्हाला, त्याप्रमाणे आपल्याला मखाना परतून घ्यायचा आहे। आवाज आलेला असेल। छान असा मखाना शिजलेला आहे, क्रिस्पी बनलेला आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला मखाना शिजवून घ्यायचा आहे। आता आपण मखाना बाजूला काढून घेऊया। गॅस बंद केलेला, मखाना बाजूला काढून घेऊया। यामध्ये टाकूया दूध, 1 वाटी दूध टाकलेला। दुधाला उकळी येऊ देऊया। नंतर यामध्ये आपण टाकूया ओट्स। पौष्टिक डिश आहे, नक्की बनवून बघा। लहान मुलांना पण खूप आवडणार आणि मोठ्यांसाठी पण ही डिश खाण्याकरिता छान आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये टाकूया ओट्स। ओट्स आधी दुधामध्ये शिजवून घेऊया, नंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। ओट्सला शिजू द्यायचं। मी सांगणार तुम्हाला की ओट्स शिजलेले आहे। आपण हातात घेऊन बघायचं। ओट्स शिजले की आपण यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर करू शकतो। मिक्स करत राहायचं, नाहीतर दुधाला उकळी येईल। ओट्स शिजत आहे का बघूया। कमी गॅसवरच शिजू दिलेले मी। कमी गॅसवरच शिजू द्यायचं। मोठा गॅस असला की उकळी येणार, किंवा मग आपण इथेच थांबत असेल तर बघा शिजत आहे ओट्स, तर मोठ्या गॅसवर शिजून घेतलं तरी चालेल, पण फिरवत राहायचं या पद्धतीने। ओट्स पण शिजत आहे। आता आपण यामध्ये साखर टाकूया। इथे मी फार कमी साखर घेतलेली आहे। यामध्ये आपण गूळ पण टाकू शकतो। सध्या गूळ नाहीये माझ्याकडे, म्हणून मी साखरचा वापर करत आहे। खूप कमी घेतलेली आहे साखर। साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। साखर या पद्धतीने फिरवून घेऊया, जेणेकरून साखर विरघळणार।
इथे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता. याचं आपण मिक्सरमध्ये बारीक पण करू शकतो पावडर, किंवा किसून पण टाकू शकतो. आणि लहान मुलांना देत असेल तर रात्रभर बदाम भिजण्याकरिता ठेवायचा आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आणि ती प्युरी जो आपण साखर, मखाना आणि ओट्स पासून बनवलेला आहे, छानशी खीर बनवलेली आहे, त्यामध्ये बदामची प्युरी टाकायची. मुलांसाठी हेल्दी पण असतं आणि याप्रमाणे लहान मुलांना खाण्याकरिता देऊ शकतो. आता मी इथे बदाम किसून घेत आहे. लहान मुलांना कळणार पण नाही की यामध्ये बदाम टाकलेली आहे. माझं बाळ छोटं आहे, त्याला तर आवडत नाही, म्हणून मी काय करते, किसून टाकून देत असते, म्हणजे सहज कळणार पण नाही आणि लहान मुलं खाऊ पण शकणार. तर याप्रमाणे आपण सहज मुलांना खाण्याकरिता कोणती पण डिश देऊ शकतो. मिक्सरमध्ये पावडर केले तरी चालेल. बघा, छान असं मखाना, ओट्स शिजलेले आहे दुधामध्ये, साखर पण विरघळलेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया मखाना, विलायची पावडर. विलायची पावडर मी घरीच बनवून घेतलेली आहे, मी नाही बनवलेली, माझ्या सासूआईने दिलेली आहे. आणि छान असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करायचं. जास्तीत जास्त साहित्य आहे ते मी माझ्या सासरवरूनच आणत असते. बघा, आहे ना पौष्टिक ही डिश खाण्याकरिता. आणि लहान मुलं, माझं बाळ 3 वर्षाचं आहे, तर त्याला मी याप्रमाणे मखाना देऊ शकतो. छोट्या बाळांसाठी बनवायचं असेल तर मखाना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा. मखाना मिक्सरमध्ये फिरून सहज मुलांना देऊ शकतो. छान अशी खीर बनलेली आहे. आता मी गॅस बंद करून देत आहे. छान अशी मखाना ओट्स खीर बनलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि खाण्याकरिता घेऊया. लहान मुलांना देत असेल तर तुम्ही मखानाचं पावडर पण बनवू शकता. आणि मोठ्यांसाठी या पद्धतीने घ्यायचं. आहे ना बनवायला सोपी, एक हेल्दी डिश. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे तर नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो आपण. मखाना खाण्याकरिता खूप छान आहे. छान असं एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये तेलकट पदार्थ खाण्याकरिता नको वाटतं, तर म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. वरून आपण बदाम बारीक करून घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे, ते टाकत आहे. मी सांगितलेलं तुम्हाला मिक्सरमध्ये पण आपण बारीक करू शकतो. वरून पिस्ता टाकूया. नसेल नाही टाकला तरी चालेल. यामध्ये केसर पण टाकू शकतो आपण. बदाम टाकलेले, आणि किशमिश टाकूया. तेलकट नाश्ता करायचा नसेल तर नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकता. आणि नक्की बनवून बघा कशी बनलेली आहे, कमेंट करून नक्की सांगा. कारण मी बनवलेली डिश माझ्या बाळाला आणि माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. उन्हाळ्यामध्ये तेलाचं खायचे नसते, खाऊशा वाटत नाही, तर सहज आपण वेगळ्या पद्धतीने नाश्त्यामध्ये डिश बनवू शकतो. बाय बाय.